देखो बच्चा पार्टी, हम लोगों ने मेरे ख्याल से 9 अपने वीडियो कंप्लीट कर चुके हैं, जिसमें जो इंपॉर्टेंट सवाल रहते हैं नवोदय के हिसाब से, जो आने के चांसेस ज्यादा बन रहे हैं, ऐसे तमाम सवालों पे डिस्कशन हम लोग अभी रोजाना कर रहे हैं। तो आई होप आपको ये सभी चीजें आपको अच्छी भी लग रही होगी। और चलो शुरुआत करते हैं पहले एग्जाम्पल के साथ, आखिर में और बीच बीच में हम लोग डिस्कशन करते ही रहेंगे। तो देखो बच्चा, पहला सवाल आपके सामने है कि अ कन्फेक्शन सेल अ डजन लड्डू फॉर 42 rupees. If the cost of making each laddu is 2.25 and he sell a total of 100 laddu, how much profit does he make? एक व्यक्ति एक डझन लड्डू 42 रुपयामध्ये विकतो. बापा बापा, म्हणजे एक डझन लड्डू किती रुपयाला विकतो रे बाळा? 42 रुपीजला. आता एक डझन मध्ये किती असतात? 12 लड्डू. किती राहतात? 12 लड्डू. किती? तर 12 लड्डू 42 रुपयाला विकतो. तर एक लड्डू कितीला विकत असेल तो? 42 भागीला 12 असतो. आता बघ रे बाळा, एक लड्डूची किंमत काढायची असेल, साइन दुने 12 आणि 6 7 जा 42, म्हणजे 7/2 रुपयाला एक लड्डू विकतो. आता 7/2 रुपये म्हणजे काय? तर 2 2 3 जा 6 होतं, उरलं एक पॉइंट द्याल टाकल्या, म्हणजे 2 5 जा 10. म्हणजे एक लड्डू किती रुपयाचा झालं बाळा? त्याचं एक लड्डू पडला त्याला 3.5 रुपयाचा एक लड्डू. त्यानंतर तो काय म्हणतो, जर एक लड्डू बनवण्यासाठी त्याला 2.25 रुपये लागत असणार. बापरे, म्हणजे एक लड्डू हे बनवण्यासाठी बच्चा, एक लड्डू बनवण्यासाठी, ठीक आहे, त्याला 2.25 रुपये लागत असणार. तर एकूण 100 लड्डू मध्ये त्याला कितीचा नफा झाला? म्हणजे नफा या दोघांमध्ये त्याला किती झाला आधी पहिले काढावं लागेल ना रे बाळा. बनवण्यासाठी म्हणजे खरेदी किंमत त्याची काय झाली, म्हणजे कॉस्ट प्राइस 2.25, आणि विकलं त्यांनी, हे विकलंच आहे ना, एक डझन विकण्यातच आलेल्या गोष्टी आहे. तर विकण्याच्या स्वरूपामध्ये ज्या गोष्टी असतात, ते एक लड्डू त्यांनी 3.5 रुपयाला विकलं, म्हणजे हे काय झालं? विक्री झाली, म्हणजे विक्री किंमत. तर त्याला नफा आहे की तोटा आहे? नफाच आहे ना त्याला. ठीक आहे, तर आता नफा काढा किती आहे ते काढण्यासाठी आपण काय करतो? प्रॉफिट कधी पण विक्री मायनस खकी करत असतो. विक्री किंमत मायनस खरेदी किंमत. तर विक्री किंमत किती आहे रे? 3.5 मधून खरेदी किंमत 2.25 मायनस करा. चला बडा, 3.5 मधून 2.5 च्या खाली पॉइंट ठेवायचं असते. हे केल्यात सगळ्या गोष्टी आपण. याच्या खाली वरती काय नाही म्हणून टाकल्या. 10तून 5 गेलं 5, 5तून 3 गेले 2 टाकल्या, आणि 3तून 2 गेला 1. म्हणजे निव्वळ नफा एका लड्डूवर निव्वळ नफा किती झाला बाळा त्याचा? 1.25 रुपयाचा. एका लड्डूवर नफा कमवतोय. त्याने तेच विचारलं ना की 100 लड्डूवर किती कमवता येतो, है ना. देयरफॉर अगर सपोज मैं 100 लड्डू, म्हणजे एका दिवसात असा विचार कर की 1.25, तर 100 दिवसात किती? असाच वाला तो प्रश्न आहे आपला. समजलं ना. एक लड्डू मध्ये नफा 1.25 रुपयाचा, तर 100 लड्डू मध्ये माहिती करायचं असेल तर 100 गुणिला करावा लागेल 1.25. आणि भाऊ, जितके टकले असतात पॉइंट तितकेच कदम समोर जात असतो. तुम्हाला समजलं, 2 टकले आहेत तर 2 कदम समोर जाणार, म्हणजे तुमचं उत्तर 125 फाइनल. समझ में आया क्या? देखो बच्चा, इसमें सारा खेल है कंसेप्ट का. कितना बेहतरीन तरीके से आपने कंसेप्ट को मतलब पिया है और उस हिसाब से इसको कैसे यूज कर रहे हो करके, है ना. अच्छे से इसको समझिएगा. नहीं समझा हो तो एक और बार वीडियो मतलब रिपीट देख लीजिए, आपको समझ में आ जाएगा. नेक्स्ट सवाल की तरफ अगर जाएंगे, तो ये देखो, ये सवाल आजकल बहुत बन रहे हैं. नवोदय में आने के चांसेस जरा ज्यादा है ना. इसमें देखो काय म्हणतोय, एक इन गिवन फिगर ईसी, हा याचा मीनिंग असते बाळा, याचा मीनिंग असतोय हे पॅरलल आहेत एकामेकाला. काय आहे? पॅरलल आहेत. ईसी आणि ए बी एकामेकाला पॅरलल आहेत. ए कुठे गेला बापा? ई ए डी, अरे ई सी डी पाहिजे होता. ई सी डी 75 आहे. बी डी सी हा 25 आहे. तर ओ बी डी किती आहे म्हणतोय. ओ बी म्हणजे हा बद्दल विचारतोय, हा किती आहे बाबा. ठीक आहे, तर आधी एक गोष्ट लक्षात ठेवायचं, ई सी डी हा जो 75 डिग्री आहे, याचा उपयोग याला काढण्यासाठी कुठे होतोय का? ठीक आहे, तर कधी पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, ईसी आणि ए बी हे जेव्हा पॅरलल असतात,
EC आणि AB हे जेव्हा पॅरलल असतात, हा ED हा ट्रान्सव्हर्सलचं काम करतोय. ED इज ट्रान्सव्हर्सल. कोणती लाईन आहे? या सगळ्या गोष्टी आपण अभ्यास केलेल्या आहेत. ट्रान्सव्हर्सल लाईन. जर हे ट्रान्सव्हर्सल आहे तर हा वाला अँगल आणि हा वाला अँगल, पाय मी सांगितलं होतं एका बाजूचा अँगल सोडून बाजूवाला, खालचा अँगल सोडून खालचा वाला, हे करस्पॉन्डिंग अँगल पायी हा पण अँगल बाळा तुमचा 75 डिग्रीचाच होणार. म्हणजे अँगल AOD हा तुम्हाला किती मिळालं? 75. हा वाला अँगल मिळाला. हा मिळाला का? नाही. पण आता हे बघ सरळ रेषा आहे. कोणती रेषा आहे? सरळ. आता हे सरळ रेषा असल्या कारणाने हे लगतचे जे कोन असतात, बिलकुल जुळलेले कोन, यांची बेरीज किती असते बाळा? 180. जसं AOD प्लस DOB, अँगल DOB तुम्हाला मिळून जाणार ते किती? बघा, तर अँगल DOB इक्वल्स टू 180, तो तिकडे गेला तर -75. अँगल DOB किती होणार रे बाळा? 10तून 5 गेले 5 आणि 8तून 8 गेले टुकल्यान हा 105. तर आपल्याला हा किती मिळाला बाळा? 105. सर आपल्याला हा थोडी काढायचं होतं. हा काढायचं होतं का? नाही. आता तुम्ही अगर सपोज विचार कराल ना बाळा, हा कुठे नाही कुठे तुम्हाला हा ट्रायंगल झाल्यासारखा वाटतो की नाही वाटत? हा इतकाही हिस्सा जो तुम्हाला प्रश्न विचारला आहे तो कुठे नाही कुठे एका ट्रायंगलचा हिस्सा आहे की नाही आहे? दिसत आहे का? थोडासा मोठा केलं मी त्याला, बघा दिसत आहे ना? आता ट्रायंगलचा हिस्सा दिसल्यावर त्या ट्रायंगल मध्ये कधी पण 3 कोन असतात. ट्रायंगल मध्ये 3 कोन असतात. तर अँगल O प्लस अँगल D प्लस अँगल B या तिन्ही कोनांची बेरीज किती असते? 180. अँगल O किती आहे? 105. अँगल D किती आहे तुमच्याकडे? 25. तर अँगल B निघणार नाही का रे बाळा? तेच तर विचारलं आहे तुम्हाला त्याने. तर 105 प्लस 25 किती होतो रे? तर 130 प्लस अँगल B इक्वल्स टू 180. तर अँगल B इक्वल्स टू 180 मायनस 130. तर हा तुमचं उत्तर झाला मात्र 50. समजलं का? ह्या बारीक बारीक गोष्टी जितक्या पण आपण गोष्टी केलेल्या आहेत ना रे, हा कुठे नाही कुठे मी खरं सांगतोय, जर तुम्ही छान पद्धतीने अभ्यास केलाय तुमचं उत्तर 100% येणार. ठीक है? बाकी अगर सपोज कुछ ना समझा हो तो कल क्लास में पूछेगा, मैं पक्का बता दूंगा. ठीक है? नेक्स्ट देखेंगे बच्चा. नेक्स्ट सवाल तीसरा यामधनं विचारतोय की 5/12 x/3 आणि 11/12 हे सांगत आहे की ह्या 5/12 x/3 पेक्षा लहान आहे, 11/12 मोठा आहे, तर x ची व्हॅल्यू काय असायला पाहिजे या पर्यायांपैकी, असं त्याचं म्हणणं आहे. ठीक आहे? आता तुम्ही मला सांगा रे, आपण एक नियम यामध्ये नेहमी लक्षात ठेवतो. काय लक्षात ठेवतो नियम? सांगा बरं कोणी? सांगू शकाल का? एक नियम असते बाळा की हे जे छेदामधील असलेले जे संख्या असतात ज्याला आपण डिनॉमिनेटर असे म्हणतोय, हे डिनॉमिनेटर नेहमी म्हणजे समान असले की वरच्या सोबत डील करायला मोकळं आपण. बरोबर आहे? आता इथे तुम्ही बघाल 12 आहे, इथे 12, इथे 12 आहे का? नाही. तर एक काम करू, त्याला पहिले 12 बनवू. इंटू 4 आणि इंटू 4. हा 5/12 जसं तसंच, पण 4x काय होणार? हा x इंटू 4, 4x, 3 इंटू 4 12 आणि हा 11/12. काही डाऊट आहे का? समजलं? आता बघ, खाली पण 12, हा पण 12 आणि हा पण 12. जर तो असा म्हणत आहे की हा 5 आणि हा 4x आणि हा 11 हे दोन्ही हे असेच होते ना सगळे, याचा मतलब इतका पक्का आहे की वरची संख्या यापेक्षा लहान आहे आणि यापेक्षा काय आहे? लहानच आहे. समजलं ना? 5 पेक्षा तर लहानच आहे, 11 पेक्षाही ही संख्या लहानच आहे. समजलं? ठीक आहे. तर आता आपण फक्त काय करूया, दिलेल्या जेवढ्या पण संख्या आहेत ना बाळा, ते x मध्ये पुट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे? आलं तर ठीक. तर काय सांग तू? 4 इंटू 5 हो लमछा. 4 इंटू 5 20 होतात. हे लहान आहे की नाही? हे मोठीच आहे ना? पण 11 20 पेक्षा लहान आहे. म्हणजे 5 हा कॅन्सल झाला. 5 आपल्याला मदत नाही करणार. x च्या ठिकाणी आता 1 पुट करून पहा. 4 इंटू 1 हो, हा तर भाऊ 4 इंटू 1 4 झालं. पण हा 5 पेक्षा मोठा आहे का? 4 हा 5 पेक्षा मोठा आहे का? म्हणजे हा पण कॅन्सल झालं. भाऊ पाय कसा रप्पा-रप कॅन्सल होत आहेत. आता मला एक गोष्ट सांग, म्हणजे गुणाकार केल्या असता येणारी संख्या 5 पेक्षा तुम्हाला मोठी पाहिजे आणि 11 पेक्षा लहान पाहिजे भाऊ. ओ, तर चला 3 ठेवून पाहू. 4 इंटू x म्हणजे 3, 4 तिरी 12. 12 ही संख्या 5 पेक्षा काय आहे? मोठी आहे. पण 11 पेक्षा मोठी आहे ना, चालेल का?
नाही, म्हणजे हाही कॅन्सल. तर 100% तुमचा उत्तर कोणता राहिला रे आता? 2. कसा? इंटू 2 ठेवून 5, 4 दुने 8 झालं. 8 ही संख्या 5 पेक्षा पण मोठी आहे आणि 11 पेक्षा लहान आहे, म्हणजे हेच चालणार. तर तुमचं उत्तर 100% काय? 2. अशा पद्धतीने डील करायचा. ठीक आहे, पर्यायाचा उपयोग तुम्ही करू शकता, है ना? कशा पद्धतीने डील तुम्हाला करणे हे आपोआप समजून जाणार. ठीक आहे, नेक्स्ट एक्झाम्पल वर जाऊया. बघा, व्हॉट विल बी द 10th पार्ट ऑफ द प्रोडक्ट ऑफ 18 and 415? 18 आणि 415 संख्येच्या गुणाकाराचा 1/10 भाग म्हणजे किती? असा साधा सोपा सरळ प्रश्न आहे रे बाळा. ठीक आहे, तर मला सांग, 18 आणि 415चा गुणाकार करणं बहुत मोठी गोष्ट आहे का आपल्यासाठी? चला, 8 पंचे 40. ठीक आहे, 8 एक 8, 8 आणि 4 12, 8 4 8 जा 32 and 1 33 प्लस 1 5 जा 5 1 1 जा 1 1 4 जा 4 0 7 3 आणि 1 4 4 आणि 3 7. आता किती आलं बाळा? 7470. याला 1/10 भाग म्हणतात. म्हणजे 4 7 4 7 0 इंटू 1/10 जर मी केलं तर झालं ना उत्तर तुमचं तुमच्या समोर रेडी. किती? 747. कुठे आहे रे 747? हा इथे आहे सर. काय खूप सारे मुलं बघ याला बघून मस्त खुश होऊन जातात आणि याला टिक मारतात. तो विचारलाय का तुम्हाला? नाही बाळा, तुम्हाला याचं 1/10 हिस्सा कोणता असा विचारलाय. हा तर होऊच शकत नाही, हा बिलकुल होऊ नाही शकत, हा पण नाही. आता मला सांग, 747 म्हणजे 747च्या नंतर पॉइंटच्या नंतर किती वाटेल तितके शून्य लावल तरी त्याला अर्थ असते का? नहीं ना. म्हणजे तुमचा उत्तर काय? बीच रहा. क्या ये बात क्लियर है सभी को? आई होप आपको ये समझ में आ रहा होगा बच्चा. देखिए नेक्स्ट एग्जांपल. सम ऑफ द इवन नंबर फ्रॉम 1 to 100, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज किती रे? आजच सकाळी मला वाटते आपण क्लासमध्ये हा कन्सेप्ट बघितला होता. आता तुम्हीच सांगा, 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या ज्या कुठल्या पण समसंख्या असतात. आता 1 ते 100 पर्यंत 50 समसंख्या असतात आणि 50 विषम संख्या असतात. तर समसंख्या तर माहितच झाल्या आपल्याला, 50 असतात बा म्हणून. ठीक आहे, म्हणजे पहिल्या सीधा पहिल्या 50 समसंख्यांची बेरीज जास्त विचारलंय ना तुम्हाला. सीधा 1 ते 100 पर्यंत असणाऱ्या समसंख्यांची बेरीज म्हणजेच पहिल्या 50 समसंख्यांची बेरीज असते. आणि समसंख्यांची बेरीजचा आपला फॉर्म्युला काय? काय? वा वा वा. समसंख्यांच्या बघा, पहिल्या n समसंख्यांचे हे नोट लिहून ठेवून द्याल बाळा. जर नैसर्गिक पहिल्या n नैसर्गिक संख्यांची अगर सपोज बेरीज काढायची असेल आपल्याला, तर नेहमी लक्षात ठेवाल n into n plus 1 भागीला 2. सम ऑफ नॅचरल नंबर, फर्स्ट नॅचरल नंबर, आणि सम ऑफ फर्स्ट ऑड नंबरचा अगर सपोज असला तर, विषम संख्यांची बेरीज असली तर काय फॉर्म्युला आहे? n चा वर्ग. आणि समसंख्यांची बेरीज असली तर n into n plus 1. हे लक्षात ठेवायचं बाळा. हे फॉर्म्युले आपण केले आहेत क्लासमध्ये. याचं उत्तर तुमचं काय येणार? सरसकट n ची व्हॅल्यू 50 आहे ना, तर समसंख्या आहे, तर समसंख्यांसाठी हा फॉर्म्युला n into n plus 1 म्हणजे 50 into 50 plus 1 ते होतात किती? तर 50 into 51. आता 50 into 51 तर फिर पाहू किसन कशाने? 50 ने गुणाकार करा. 0 0 होतोय, 5 1 जा 5 5 5 जा 25. तर 2 5 5 0 तुमचा उत्तर. असं हा प्रकार असतो. आय होप तुम्हाला हे सगळ्या गोष्टी समजल्या असतील. आमच्या सांगितलेल्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बरं वाटत असतील तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक शेअर और सब्सक्राइब करा. और जिन्होंने ऑलरेडी सब्सक्राइब कर चुके हैं वो प्लीज सब्सक्राइब आप करने जाते हो तो अनसब्सक्राइब हो जाता है. ये दीजिए ध्यान रखिए. अपने क्लास के बच्चे, पता नहीं क्यों, मेरे को समझ नहीं रहा है. ठीक है, मैं देख रहा हूं कम से कम मेरे ख्याल से 10-15 दिन से 10-15 सब्सक्रिप्शन पीछे चले गए. जो मैं देख रहा हूं कि जो अपने बच्चे रहते हैं, पता नहीं क्यों उनको ऐसा लगता है कि मैंने सब्सक्राइब करने के लिए बोला हो तो आप फिर से सब्सक्राइब करते हो, वो अनसब्सक्राइब हो जाता है. आपका ऑलरेडी सब्सक्राइब्ड है. जो सब्सक्रिप्शन जिनका हो चुका है वो 10 बार उस सब्सक्रिप्शन के बटन को प्रेस ना करें. ठीक है, समझ रहे हो बात को? ठीक है, तो आई होप आपको समझ में आए होंगे. जो नए बच्चे होंगे वो जरूर चैनल को सब्सक्राइब कीजिएगा. मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक खुश रहिए, ख्याल रखिए. थैंक यू सो मच, टाटा, बाय बाय.